वापरलेले चहा पावडरचे अनेक उपयोग आपण इथे पाहणार आहोत। म्हणजे काय तर जो चोथा असतो, जो चहा झाल्यानंतर आपण चहा पावडर जी फेकून देतो त्याचे उपयोग आपण इथे पाहणार आहोत। असे अनेक उपयोग आपण पाहणार आहोत। तर काय होतं बरं, आपल्याला एकच उपयोग माहिती झाडांना टाकणे, तसं एकच न पाहता आपण इथे 10 ते 12 उपयोग पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। यानंतर तुम्ही चहा पावडर कधीच फेकून देणार नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा। आता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मैत्रिणी पहा, आपण चहा बनवताना आपण काय करतो, डायरेक्ट दुधामध्ये आपण चहा पावडर आणि साखर टाकतो। तसं न करता अगोदर ब्लॅक टी बनवून घ्या आणि त्याच्यानंतर आपण दुधामध्ये तो ब्लॅक टी टाका, जेवढा आपल्याला हवा तेवढा टाका आणि नंतर उकळून घ्या। म्हणजे काय होतं, चहा पावडर धुण्याला आपल्याला मेहनत कमी लागते आणि पाणी देखील आपलं कमी लागतं। तर अशाच पद्धतीने मी इथे चहा बनवते। तर म्हणजे माझं पाणी देखील इथे वाचतं आणि जी चहा पावडर आहे ती व्यवस्थित होते, जास्तीचा वास वगैरे दुधाचा तिला लागत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चहा पावडर ही जमा करा। नॉर्मली आपल्याला जसं एक उपयोग माहिती आपण झाडांना टाकतो, तसं न करता असे अनेक फायदे आहेत त्याचे, आपण ते पाहणार आहोत। पहा, अशा पद्धतीने मी चहा पावडर इथे जमा करते आणि शक्यतो याला उन्हामध्ये वाळवा, पसरून ठेवा त्याला आणि एखाद्या दिवसभरामध्ये ती सुकून देखील जाते, कारण की आता उन्हाचे दिवस आहेत चालू, एका दिवसामध्ये सुकून जाते। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही चहा जर करत असाल, असे चहा पावडर तुम्हाला धुवायचं जर म्हटलं ना, तिला फारसा वेळ लागतो आणि जो चहा दुधाचा जो वास असतो तो सुद्धा लागलेला असतो। तर मी बघा अशा पद्धतीने ब्लॅक टी करूनच घेत असते। अशा पद्धतीने इथे मी जमा करून घेतलेली आहे चहा पावडर। ही माझ्या रोजच्याच वापरण्यातली असते, जसं ब्लॅक टी तुम्हाला मी सांगितलं तसा डब्बा भरून माझा इथे जमा झालेली देखील आहे। तर हे एक महत्त्वाचं आहे, कशी चहा पावडर जमा करायची ती। तर पहा, आपण दिवसभर काही ना काहीतरी कापत असो, कांदे वगैरे कापले आपण तर हाताला वास लागतो, भाज्या चिरल्या की हात आपले हिरवे होतात। तर काय कर, थोडंसं हँडवॉश घ्यायचं आणि चहा पावडर घ्यायची। हँडवॉश नाही घेतलं तरीही चालेल, नुसतं चहा पावडर तुम्ही पाणी टाकून जरी चोळलं ना तर आपल्या हाताचा वास हा नाहीसा होतो आणि हात देखील आपले एकदम स्वच्छ निघतात। त्यानंतर आपण आपला कटिंग जो बोर्ड असतो, आपला चॉपिंग बोर्ड, त्याच्यावरती आपण दिवसभर काही ना काहीतरी चिरत असतो, जसं काकडी, भेंडी, मिरच्या वगैरे असेल। मग बोर्डचा कलर ना हा हिरवा व्हायला लागतो, हिरवट त्याला लागतं भाज्यांचं। तर तेव्हा देखील आपण काय करायचं, थोडीशी चहा पावडर घ्यायची, थोडंसं एकदम किंचित 2-3 थेंब पाणी घ्यायचं, पसरवायची आणि सगळंच बोर्ड घासून घ्यायचं। म्हणजे काय, तेवढीच जागा न घासता सगळीकडे आपण अगोदर तेवढीच जागा घासून घ्यायची आणि नंतर सगळीकडे घासायचं। म्हणजे बोर्ड देखील एकदम स्वच्छ होतो आणि त्याचा जो वास असतो तो देखील राहत नाही बोर्डवरती। हे काम आपण रात्रीचं करायचं, कारण की सगळ्या दिवसभरातल्या भाज्या चिरून झाल्यानंतर रात्री आपला बोर्ड चहा पावडरने नक्कीच साफ करून ठेवला पाहिजे। मेहनत देखील याला आपल्याला जास्त लागत नाही आणि जो वास असतो तो देखील याचा अजिबात येत नाही। ते तर बघा, पाण्याने स्वच्छ करून ठेवते आणि तुम्ही पाहत असेल बोर्ड किती छान निघलेला आहे हा। तुम्हाला जर वाटलं थोडंसं त्याला साबण वगैरे घ्यावे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, पण मी यानेच हे करते, वॉश करते, नेहमीच धुते। ते पहा, बोर्ड आता मी सुकत ठेवलेला आहे आणि एकदम व्यवस्थित निघाला। त्यानंतर तर कधी कधी काय होतं ना, आपल्या फ्रीजमध्ये एक वेगळाच असा उग्र वास येत असतो, तेव्हा आपण काहीही केलं ना तो वास काही जात नाही। कधी कधी लाईट खूप जास्त वेळ गेल्यामुळे फ्रीज बंद असतो, तेव्हा देखील आपल्या फ्रीजमध्ये वास येतो। तेव्हा फक्त आपल्याला चहा पावडर एका वाटीमध्ये अशी ओपन करून तिथे ठेवायची आहे। जो वास असेल तो सगळा ते चहा पावडरचा जो चोथा आहे तो ऑब्झर्व करून घ्यायचा। 1-2 ते 3 दिवसामध्ये तो वास देखील निघून जातो। आणि तर आमच्याकडे ना बोरचं पाणी आहे। बोरचं पाणी असल्यामुळे काय होतं ना, सगळ्याच भांड्यांना डाग पडतात, कितीही स्वच्छ घासले, कितीही काही असेल तरी असे डाग पडतात। तर इथे पाहत असाल तुम्ही की ग्लास माझे हे घासलेले आहेत, घासून पुसून ठेवलेले आहेत, तरी देखील त्याला असे डाग पडलेले आहेत। तर तेव्हा मात्र आपल्याला हा एक उपयोग करायचा असतो, इथे चहा पावडरचा हा खूप उपयोग होतो। तर तुम्हाला दाखवते, मी वाटीला सुद्धा डाग आहेत, ग्लासला सुद्धा डाग आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू ह्या मी इथे घासून ठेवलेल्या आहेत। तर तेव्हा काय करायचं, थोडीशी आपली चहा पावडर जो चोथा आहे आपला तो चोथा घ्यायचा आणि त्याने घासायचं। तुम्हाला जर थोडंसं वाटलं लिक्विड वगैरे घ्या, विंबार वगैरे घ्या, नाही नसेल गरज तर नाही घ्यायची, मी नाही घेतलं इथं, तसंच घासत आहे। सगळ्या इथे वस्तू ज्या आहेत काचेच्या त्या घासून घेते
एकदम अशा क्लीन व्यवस्थित निघतात. फक्त इथे आपल्याला एक काम करायचं असतं, जेव्हा आपण धुतो ते एकदम सांभाळून धुवायचं आणि त्याचबरोबर धुतल्यानंतर ते सुकल्यानं थोड्याशा पाणी जर राहिलं एखादा आपला कपडा घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित पुसून काढायचा, त्याला एकही डाग राहणार नाही. इथे बघा मी धुवून घेतलं आहे व्यवस्थित, थोडेफार ते सुकले आहेत, थोडेसे ओले देखील आहेत आणि पाणी बघत असाल तुम्ही ते की अजिबात त्याला डाग निघले, तेच पाणी आहे, तेच सगळं काही आहेत. फक्त मी इथे चहा पावडर जो चोथा आहे आपला त्याचा इथे उपयोग केला आहे. हा खूप उपयोग मस्त आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. नक्की त्याचे डाग, फक्त तुम्हाला नंतर भांडे ही पुसून ठेवायचे आहेत, ही गोष्ट मात्र नक्की करा. त्यानंतर आपण तव्यामध्ये जसं की फिश फ्राय करतो, भेंडी वगैरे कुठलीही तेलकट वस्तू घ्या तुम्ही इथे. ऑमलेट वगैरे आपण केलं तर तव्याला ना वास लागतो आपल्या, तेव्हा मात्र काय करायचं, एखादी चहा पावडरचं चमचा घ्यायचा, चोथा जो आहे आपला तो घ्यायचा आणि तो आपल्या तव्यावरती फक्त असा फिरवायचा सगळीकडून. म्हणजे काही तेलकटपणा आहे, जो काही आपला ऑमलेटचा वगैरे वास लागलेला आहे त्याच्यावर किंवा फिश फ्राय केल्यानंतर सुद्धा वास येतो, तो सगळा निघून जातो. आणि थोडंसं आपलं सगळीकडे असं हाताने घासून देखील घ्यायचं. आणि तवा जर लाल वगैरे असेल आपला, तर आपल्याला काथ्याने घासायचं असेल तर तेव्हा थोडंसं विम बार लिक्विड घ्या आणि त्याने थोडंसं घासा, जर लालपणा काढायचा असेल तर. म्हणजे याने काय होतं, आपली मेहनत देखील इथं वाचते, तेलकट ऑलरेडी आपलं त्या चोथ्याला ऑब्झर्व झालेलं असतं, त्यामुळे इथे मेहनत देखील आपली वाचते आणि पाणी देखील वाचतं, कारण तेलकट भांड्यांना पाणी जास्त लागतं. तर इथे मी तवा घासून घेतला आहे, किती स्वच्छ असा निघाला आहे, तेलकट अजिबात तुम्हाला दिसणार नाही. की आपण फिश वगैरे खाल्ल्यानंतर तसं ना भांडे आपले तेलकट वगैरे होतात, नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यानंतर, तेव्हासुद्धा तुम्ही हा उपयोग करू शकता. आणि हे तर कोणाला माहितीच नसेल, आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल. काय करायचं, पाणी उकळून घ्यायचं, त्यामध्ये चहा पावडर टाकायची, छान असं स्टर करून आपल्याला त्याला घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे, व्यवस्थित गाळायचं आहे आपल्याला. आणि हा जो चोथा आहे आता रियूज करणार आहोत आपल्याला पुन्हा याचा, हा फेकून नाही द्यायचा आपल्याला. काय करायचं, इथे मी टपामध्ये बादलीमध्ये गरम पाणी घेतलं आहे, त्यामध्ये हे चहा पावडरचं पाणी यामध्ये टाकत आहे आणि त्यामध्ये मीठ टाकते आणि त्यामध्ये पाय सोडून बसते. खूप आराम मिळतो आपल्या पायाला आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट हे गुण आहेत, त्यामुळे जे काही इन्फेक्शन वगैरे असेल आपल्या पायाला, जी काही घाण असेल ते सगळं निघून जातं, कुठलंही इन्फेक्शन आपल्या पायाला येणे होत नाही आणि पायाला आराम देखील मिळतो. ही संध्याकाळच्या वेळेस करा तुम्ही, जेव्हा तुमचे पाय वगैरे दुखत असतील तेव्हा केलं तरी चालेल, पण संध्याकाळच्या वेळेस एकदम छान झोप लागते आणि आपल्या पायाला देखील आराम मिळतो. हे नक्की तुम्ही ट्राय करा. छान नंतर असे पुसून घ्यायचे पाय, तर पाय देखील आपले इथे छान निघतात आणि आराम देखील मिळतो. तर आपण यानंतरचा उपयोग पाहूयात. तर इथे मी बकेट घेतलं आहे, बकेटमध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये निरमा पावडर टाकत आहे आणि त्याचबरोबर जे आपण पाणी उकळून घेतलं होतं ते चहा पावडरचं चोथ्याचं जे पाणी ते आपण ह्या बकेटमध्ये टाकणार आहोत, जे याच्यामध्ये पाय पुसणे आपण धुणार आहोत. पाय पुसताना ना आपल्या कधी कधी असा उग्र वास देखील येत असतो, तो उग्र वास घालवण्यासाठी आपण हा उपयोग इथे नक्की करू शकतो. जो उग्र वास आहे तो कायमचा जातो. नेहमी जर आपल्या पाय पुसणे जर आपण अशा पद्धतीने धुतल्या तर आपल्या पाय पुसण्याला वास देखील तो येणार नाहीत. आणि त्यानंतरचा आता पुन्हा आपण उपयोग पाहूयात. छान पाणी घ्यायचं, पाणी उकळायचं, त्यामध्ये लिंबू टाकायचं आणि ह्या पाण्याने छान असं उकळून घेऊन नंतर आपल्याला याने केस धुवायचे आहेत, गाळून घ्यायचं व्यवस्थित. हे आपल्या केसांच्या मुळाला लावायचं, जेवढं आपल्याला गरम थंड जसं पाहिजे असेल तसं. याने काय होतं, डॅन्ड्रफ देखील कमी होतो आणि नंतर हे पाणी लावल्यानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता. याने आपलं डॅन्ड्रफ कमी होतो, जे काही असेल केसांचं चमक येते, केसांना एक वेगळीच चमक येते आणि केस देखील वाढण्यात मदत होते ज्या चोथ्याच्या पाण्यामुळं. आणि तोच चोथा पुन्हा काय करायचं, आपण धुवून घ्यायचं. बघा याचा उपयोग आपण पाण्यात पाय बुडून ठेवले, त्यानंतर केस धुतले, यानंतर काय करायचं, धुवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला झाडाला टाकायचं आहे. म्हणजे चोथ्यापासून आपण अनेक असे उपयोग तर आहेत, पण दोनदा तीनदा सुद्धा एका चोथ्याचा उपयोग आपण करू शकतो. आता त्यानंतरचा अजून एक उपयोग बघूयात आपण. काय करायचं, एखादा असा नेटचा कपडा असेल किंवा कोणताही कपडा असेल, त्यामध्ये ना चहा पावडर ही टाकून द्यायची, गाठ बांधायची छान अशी त्याची. आणि अशीच जरी तुम्ही ठेवली शूजमध्ये, कधी आपल्या शूजचा उग्र वास येतो बघा नेहमीच, त्यामध्ये असं
स्प्रे मारून किंवा असेच जरी तुम्ही हे बांधून असं ठेवलं तर शूजचा वास देखील कमी होतो. जो उग्र वास असतो तो देखील त्याचा जातो. एक घाण वास असतो तो देखील याचा वास जातो. अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची माहिती नक्की कमेंटद्वारे कळवा. चला पुन्हा एकदा भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तर हां, चॅनलवरती तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, नवीन असाल चॅनलवरती, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला सध्यासाठी बाय बाय. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत.